टोटल दिवस घालवला हिच्या मागे, न लॉक तुटलं न पेटी उघडली. पण मग आता बघतो काय करायचं ते. काहीही करा अनिल, पण ती पेटी उघडा आणि कळवा मला काय आहे त्यात ते. एक काम कर, तू उद्या येच, म्हणजे या पेटीत काय आहे ना ते तुलाही दिसेल. बघते मी जमतंय का. बघू नको, नक्की ये. आणि हो, मला वाटतं या पेटीमध्ये सोनं असेल, आणि जर का ह्याच्यात सोनं असेल तर ते टोटल आपलं. जाम घामटा काढला या पेटीने. मोबदला तो बनताय बॉस. आधी ती पेटी उघडा अनिल, मग बघूया कोणाचं काय आहे ते. हा, कुठल्या तंद्रीत आहेस एवढा? नाही, काही नाही, आय एम ओके. माणूस जेव्हा न विचारता मी ओके आहे असं म्हणतो ना, तेव्हा नक्कीच काहीतरी बिनसलेलं असतं. काय झालंय? मलाही नाही सांगणार आहेस? आई अगं, नेत्रा आणि मी मगाशी बोलत होतो, तर बोलता बोलता अचानक ती एकदम वियर्ड वागायला लागली. म्हणजे मध्येच तिने एकदम स्वतःचं डोकं पकडलं दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, जोर जोरात श्वास घ्यायला लागली, घाम आला तिला खूप. आणि आय डोंट नो, पण मी पहिल्यांदा पाहिलंय आई असं कोणाला तरी. नक्कीच भविष्यात घडणाऱ्या कुठल्या तरी घटनेचा संकेत आला असणार. पण कोणती घटना असेल? कुठला संकेत असेल हा? आई, काय आता तू कुठे हरवलीस? काही नाही. आई, का होत असेल ग नेत्रा बरोबर आहे असं? ती तुझ्याशीच व्यवस्थित बोलते, तू विचार तिला, ती सांगेल कदाचित. हॅलो आबा, मी कधीचा फोन करते तुम्हाला. तुम्ही मगाशी पण फोन अचानक ठेवून दिला. काय झालंय? सगळं ठीक आहे ना तिथे? आबा बोला ना, काय झालंय? मला खूप मोठा अनर्थ झालाय ग. आता नक्कीच काहीतरी विपरीत घडेल. आबा असं का बोलताय तुम्ही? मला नीट सांगा काय झालंय. मला त्रिनयना देवीच्या मूर्तीखाली पुरातन काळातली एक कालपेटी होती, ती चोरीला गेली ग. मला इतकी वर्ष ती पेटी तशीच होती. त्या पेटीला कुणी हात लावण्याचाही कधी प्रयत्न केला नाही, आणि या पिढीतल्या कुणी ती पेटी पाहिली सुद्धा नव्हती ग. आणि ती पेटी चोरीला गेली. आबा मला संकेतात सुद्धा पेटीच दिसली होती. मला सांगा काय आहे त्या कालपेटीत? नाही ग बाळा, त्या पेटीत काय आहे कुणालाही त्याची कल्पना नाहीये. आबा मग मला जी संकेतात पेटी दिसली ती आणि ही कालपेटी एकच तर नसेल ना? नाही ग बाळा, मला हे नाही सांगता येणार. देवी आई, खूप मोठा अनर्थ झालाय ग. वावोशीतले गावकरी तुझी पेटी सुरक्षित नाही ठेवू शकले. माफ कर आम्हाला. नेत्रा, बाळा मी तुला नंतर फोन करतो. हा, काय बोलावं मला काही सुचतच नाही ग, काही कळत नाही मला. नंतर फोन करतो.
शेखर गोड. नाही नको अहो घ्या. नकोय. असं काय करताय? तुम्हाला रोज जेवणानंतर काहीतरी गोड लागतं म्हणून आणलंय मी. घ्या ना. इच्छा नाहीये. काय झालंय शेखर? सांगा मला. तुमचा चेहरा बघा कसा झालाय. किती वेळा तोच प्रश्न विचारणार आहेस? तुम्ही एकदाही माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही आहात. काय झालंय? किती वेळ असा विचार करत बसणार तिथे? बेडरूम मध्ये नाही यायचंय? अगं मी आर्टिकल वाचत होतो, वेळ कसा गेला कळलंच नाही. काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून. मला सांगा ना प्लीज, नक्की काय झालंय? कसला विचार करताय? कसलं इतकं टेन्शन घेतलंय तुम्ही? मला सांगितलं नाहीत ना तर झोप नाही लागणार अहो मलाही. तुम्ही अनिल बद्दल जे प्रश्न विचारले होते मला, ते सगळं सुरू आहे का डोक्यात? तुम्ही ज्या अनिल म्हात्रेला शोधताय त्याचा जवळपास 14 वर्षापूर्वी म्हणजे 2009 साली मृत्यू झालाय. हे बघ रुपाली, ताई काय वाटतं तुला? तुझ्या माझ्या नवऱ्याने आपलं नाक कुठे घातलं असेल? नाही मी विचारलं पण मला सांगितलं नाही. कसं दिसतोय बघ शूर्पणखा. ओके सॉरी. हे बघ ताई, माझं ना कॅल्क्युलेशन करून झालंय. साधारण एक 50 किलो जर का सोनं असेल ना तर 1 करोड तरी मिळायला पाहिजे. त्यातून जुन्या जमान्यातलं जर का सोनं असेल ना तर अजूनही मिळतील. काय वाटतं तुला, किती असेल सोनं ह्या पेटीत? ताई काय होतंय? काय होतंय? पाणी हवंय? आलं. ये. हा पेटी उघडे. चल पेटी उचल. थांबरे. हेल्प कर ना प्लीज. खाली हात लाव. थँक्यू. बापरे बापरे. गर्दी होती अहो आणि दर्शन घ्यायचंच होतं मला. पण काय झालंय? नेत्रा तू आराम कर जा. अरे मला कोणी सांगेल का काय झालंय? काही नाही, नेत्राला चक्कर आली होती, बाकी काय. तू दगदग करतेस ना त्यामुळे होतंय सगळं.
काळजी घे बाई स्वतःची जरा. बेटा आलोच. वहिनी ते बॅग ठेवते. नेते मी माझ्या रूम मध्ये. एकदा एक काका दातांच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर त्यांना म्हणाले मोठा आ करा. काकांनी तोंड उघडलं पण डॉक्टर म्हणाले अजून मोठा आ करा. त्यावर काका म्हणाले जर तोंडात बसून दात काढणार असाल तर आधीच चप्पल बाहेर काढून ठेवा. बॉडीगार्ड जर हसायला येत असेल तर छान हसावं माणसाने, बरं वाटतं. आणि तसंही माझ्या एका मैत्रिणीचे आबा म्हणतात की हसण्याने आयुष्य वाढतं. नाईस. बरं आता मला सांग, तू माझी कोण आहेस? मैत्रीण. करेक्ट, पण आणखी मी तुला काय म्हणतो? बॉडीगार्ड. परफेक्ट. सो आता असं समज की इथून पुढे मी तुझा बॉडीगार्ड आहे. हवं तर तू मला तुझं रक्षा कवच असं समज. सो नेत्रा मॅडम, इथून पुढे तुम्ही काहीही काम करायचं नाही. तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुमच्या या बॉडीगार्डला सांगायचं, कारण तुम्हाला आरामाची गरज आहे. साहेब मला काहीच झालं नाहीये, मी बरी आहे. नाही नेत्रा मॅडम, इथून पुढे तुम्ही फक्त तुमच्या या बॉडीगार्डचं ऐकायचं. ओके. सो आता तुम्हाला बॉडीगार्ड बरोबर बाहेर जायचंय. ओके. कुठे? ते सांगतो मी तुला नंतर. नाही साहेब असं नका करू. म्हणजे मी येते तुमच्या बरोबर, पण मला मागच्या वेळेसारखं परत नाचायला वगैरे नाही जमणार. बॉडीगार्ड रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपण कुठल्याही पार्टीला नाही जाणार आहोत किंवा मागच्या वेळी झालं तसं काही होणार नाही आता. मग कुठे चाललोय? जरा पेशन्स ठेव, कळेल. साहेब तुम्ही सांगा ना. आता मी एकटा जाईन. नाही नको, एकटे नका जाऊ, मी येते. ओके. मग तू रेडी हो आणि बाहेर ये. पुजारी, देवीचा कोप झाला. आता विपरीत व्हायला सुरुवात झाली. ती कालपेटी शोधायला हवी, नाहीतर लवकरच गावाचं स्मशान होईल. स्मशान. आबा मला आता एक संकेत दिला होता देवी आईने. मला एक पेटी उघडताना दिसली. नाना, जे काही घडलंय ते देवी आईच्या मनात होतं. इतकी वर्ष ती पेटी त्या देवळामध्ये होती, पण आजपर्यंत कधी कुणाची नजरही नाही पडली त्या पेटीवर. पण आता नजर पडलीये आणि ती चोरली सुद्धा आहे. आता काय करायचं? नाना, जे घडलंय ते देवी आईच्याच मनात असावं. ओ भालबाई, हे काय बोलताय? देवी आईच्या मनात कसं असेल काल पेटी चोरीला जाईल ते? पाटील, देवीच्या मनात नसताना ती पेटी कोणी कशी चोरेल? जे घडलंय ते देवी आईच्या मनात असलेल्या पुढील घटनेची नांदी आहे. बॉडीगार्ड रेडी? साहेब एक विचारायचं होतं. आपण कुठे जातोय हाच प्रश्न विचारायचा. बॉडीगार्ड जर सरप्राईज नाही राहिलं तर काय गंमत आहे? अँड डोंट वरी, मी तुला जिथे पण घेऊन जातोय तिथे गेल्यावर तुला चांगलंच वाटेल. निघालात पण? हो. सावकाश जा, सावकाश गाडी चालव.
आणि प्लीज लवकर घरी या. हो हो य. नेत्रा बरी आहेस ना ग? जप जरा स्वतःला, जपून जा. चल 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 बाय. बाय. साहेब सांगा ना, आपण कुठे चाललोय? आपण इथून दिल्ली, मग हिमाचल प्रदेश, मग काश्मीर. कशाला? म्हणजे असं हे अचानक? बघ, तू कपड्यांची काळजी करू नकोस, आपण रस्त्यात शॉपिंग करू. नाही ते नाही, पण आपण का चाललोय साहेब? ते खूप लांब आहे. आणि साहेब नको, गाडी घ्या मागे, आपण घरी जाऊया. तुम्ही मस्करी केली ना माझी? हो. त्या डॅशबोर्ड मध्ये माझा एखादा गॉगल असेल, तो देशील प्लीज? थँक्यू. मला खूप मोठा अनर्थ झालाय ग. त्रिनयना देवीच्या मूर्तीखाली पुरातन काळातली एक कालपेटी होती, ती चोरीला गेली ग. मित्रा, काय झालं? संकेत आला का पुन्हा? सॉरी, पण मला जर तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? मला सांग, तुला काही त्रास होतोय का? आणि हे जे काही आहे ते तुला जे संकेत येतात त्याच्याशी रिलेटेड आहे का काही? नाही. सी, तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा बोल, पण मला सांग. आणि आत्ता ओके आहेस ना तू? आत्ता काही त्रास होत नाहीये ना तुला? ग्रेट. अरे मेहनत केलेली कंप्लीट माती झाली. काय कामाची आहे पेटी? जरा गांभीर्याने घ्या अनिल. हे जे दिसतंय ना, तितकं सोपं सरळ नाहीये. महाभयंकर आहे. झालं का? कळलं तुला काय आहे या ग्रंथामध्ये? नाही, पण हे रहस्य जर उलगडायला हवं असेल तर या ग्रंथात काय लिहिलंय ते कळायला हवं. आणि पण माझ्याच्याने नाही होते आता हे. तुम्ही बघा काय ते. तू काय बंकस करतेस की काय? इथे मराठी वाचायचे वांदे, तू मला ही मोडी का काय लिपी वाचायला लावते? मी काय म्हणते ते जरा नीट ऐकून घ्या ना पूर्णपणे. ठीक आहे, बोल. ही कालपेटी आणि हा ग्रंथ या दोन्ही गोष्टींवर व्यवस्थित लक्ष ठेवा अनिल. या दोन्ही गोष्टी सुरक्षित राहायला हव्यात. आणि हे रहस्य जर समजून घ्यायचं असेल तर ज्याला मोडी लिपी येते असं कोणीतरी शोधायला हवं. मला फक्त एकदा देवीचं दर्शन घ्यायचंय. मी दर्शन घेईन आणि लगेच निघून जाईन. तू देवळात पाय तर ठेव, मग दाखवतो तुला. मागच्या खेपेला भालबाने गोमूत्राचा अख्खा पेला तुझ्यावर उपडा केला होता, म्हणून तुला काय वाटलं तू पवित्र झालीस होय? काळ्या जिभेची ती काळ्या जिभेचीच राहणार, अपशकोणी कुठली. काकू ना ऐका ना, मी खूप दिवसांनी आले हो इथे. मी लगेच दर्शन घेईन. मी फार वेळ नाही थांबणार. लांबून दर्शन घेईन आणि लगेच निघून जाईन. मला
जाऊ द्या, मला वाटलंच तरी गावातून जेव्हा वाईट साईट बातम्या येऊ लागल्या ना ऐकायला, तर ही अवदसात आली असणार, मला वाटलंच होतं. भालबांना सांगा उद्याच्या उद्या गावात गोमूत्र शिंपडा आणि अख्खं गाव पवित्र करा. काय तू येणार म्हणून गावात याचं विपरीत घडायला लागलंय. देवी आईच्या देवळातील पुरातन काळपेटी चोरीला गेलीये. ते धक्के म्हणून आम्ही तुला गावाच्या बाहेर काढू. एक मिनिट. नेत्रा त्रिनयना देवीच्या दर्शनासाठी इथे आली आणि दर्शन घेतल्याशिवाय ती कुठेही जाणार नाहीये. आता हे सांगणारा तू कोण रे? ओ पाहुणं, आमच्या गावात काय करायचं ते आम्ही ठरवू. मित्राला मंदिरात जाता येणार नाही. तुला तिचा एवढाच पुळका आला असेल तर तुझ्या घरी घेऊन जा, म्हणजे तुला कळेल ती काय सत्यानाश करते. ती माझ्याच घरात राहते आणि काहीही सत्यानाश झालेला नाहीये. आणि तुम्ही कोण आहात तिला अडवणारे? पाहुणं, तुम्हाला माहित नाही ही अवदसा, अपशकुनी, आणखी काय काळ्या जिभेची. अजून काही बोलायचं राहिलं? सगळं ऐकलंय मी. ऐकलंय ना, तर समजून घ्या आणि बाजूला व्हा. या अवदसीमुळे गावात वाईट गोष्टी घडल्यात. काय वाईट झालंय नेत्रामुळे? आणि कोणाचं वाईट झालंय? निघूयात का आपण? तुझ्या घरी सुद्धा जायचंय ना? तुला सांगतोय बघ, लांब राहा. उद्या जर का तुझ्या जीवाचा काही बरबाद झाला ना, मी जबाबदार नाही, सांगून ठेवतो तुला. अनिल, हे बघ, मी ताईला फोन करतो, ताईला फोन करून सांगेन की तू हे बघ काहीतरी होईल. तुला सांगतो ताई, नको तू कशाला करतो तू? ऐक माझं, हे बघ काहीतरी होईल. तू थांब रे बाबा. तू श्री, हे काय रे? नाही, मला नाही बघायचं. तुला सांगतो, तू पण बघू नको, वाचू नकोस. ते ऐक माझं. तू पोय काय? हे बघ ना काय. नाही, तू मी नाही. श्री प हे अनिल, काय होत? ऐक हे, तुला हे तुला सांगितलं वाचू नकोस म्हणून. काय ए अनिल, हे बघ, तू
तू तू काय होतं तुला? रक्त. नेत्रा बाळा तू नमस्कार. नमस्कार. या ना आत या. हो सुनबाई, अगं इतक्या दिवसांनी नेत्रा आलीये, भाकर तुकडा वाळून टाक तिच्यावरनं. हो आबा तू थांबा मी आलेच. हे माझे आबा. आबा अद्वैत साहेब. नमस्कार. तुमच्याविषयी खूप ऐकलंय मी नेत्राकडून. नेहमी सांगत असते आबा असं सांगतात, आबा असं करतात. नेत्रा ये. आबा घराला. हो हो. या आत्या. अद्वैत साहेब. नेत्रा शूज काढ. या ना आद्या. या या. आबा मी आलेच. जाऊन मी येते. जाऊन तुम्ही बसा. आबा त्या देवळाच्या इथे एक माणूस भेटला आम्हाला. तो म्हणत होता काल मंदिरातून कसली तरी पेटी, काल पेटी चोरीला गेली आहे म्हणून. पुन्हा मी ती जागा सुद्धा पाहिली. पण असं काय होतं त्या पेटीत? कारण घाबरलेत सगळेच खूप. वेट, शेकडो वर्षांपासून त्या गाभाऱ्यामध्ये ती पेटी होती. बर. त्या पेटीत काय आहे कुणालाच माहित नाहीये. पण असं म्हणतात की त्या पेटीतून भूतकाळात जाता येतं आणि भविष्य काळातही जाता येतं. आर यू सिरियस? नाही म्हणजे एका फिल्म मध्ये पाहिलंय मी की एक ट्रंक असते आणि त्यातून आपण फ्युचर मध्येही जाऊ शकतो. आणि सॉरी मी हसलो यावर, पण म्हणजे कसं शक्य आहे ना हे? माझा तरी विश्वास नाहीये या सगळ्यावर. म्हणजे एका साधारण पेटीमधून आपण वेगळ्या काळात कसे जाणार? साहेब घरी सगळे वाट बघत असतील ना, आपण निघूया का वेळेत? मला भूक लागलीये. आबा मी दुकानातून वेफर बिस्किट घेऊन येते. वेफर्स आणि बिस्किट? मी तुमच्या आजच्या जेवणाचं इतकं कौतुक ऐकलंय नेत्राकडून, तुम्ही मला वेफर्स देणार खायला? तुम्ही इथे जेवणार आहात? हो. नेत्राला काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं असेल तर मी घरी जाऊनच जेवेन. मी नाही नाही नाही, मला कशाला असं. आई मी लगेच भाकऱ्या करायला घेते. हा. कमाल. खूपच छान. आईला आज किती दिवसांनी हसताना पाहिलं.
ह्या प्रकरणानंतर ती तिचं हसणंच विसरली होती. अनिलचा फोटो दाखवायला हवा होता का आईला? नाही, नको. या सगळ्यापासून आई आणि आबांना दूरच ठेवायला हवं. असं वाटतंय जाऊच नाही या गावातून. हॅलो, काय कुठे हरवलीस? काय म्हणालात तुम्ही? मी म्हणालो असं वाटतंय जाऊच नाही या गावातून. मग थांबूया. आय विश आपल्याला थांबता आलं असतं. उद्या काम आहेत खूप. पण नेत्रा, इथलं जेवण नुसतं आठवलं तरी परत पाणी सुटतंय तोंडाला. आता आपण चाललोय, पण महिन्यातून एकदा येत जाऊ आपण इथे फक्त जेवायला. काय अल्टिमेट चव असते ग चुलीवरच्या जेवणाला. मी लाईफ मध्ये पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलंय. आणि थँक्यू सो मच. थँक्यू कशासाठी? कशासाठी म्हणजे अगं तुझ्यामुळे मी अशा या इतक्या छान गावात येऊ शकलो. साहेब, खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे. का? आज तुम्ही गावकऱ्यांशी माझ्यासाठी जे काही बोललात ते इतक्या वर्षात मला कधीच जमलं नाही. इट्स नेव्हर टू लेट नेत्रा. आणि कोणीतरी सांगितलंच आहे ना की आपण स्वतःची लढाई स्वतः लढायला हवी. सो आपण शिकलं पाहिजे ना आपली लढाई आपण लढायला. एक विचारू साहेब? तुम्ही आज किती वर्षांनी देवळात गेलात? तसं मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, कारण मला आजपर्यंत कोणी फोर्स केलंच नव्हतं देवळात जा म्हणून. आपण लहान असताना कदाचित गेलो असेल तिच्याबरोबर. तिच्याबरोबर म्हणजे? ममता राजाध्यक्ष. तुमच्या आई बरोबर? नेत्रा, माझी एकच आई आहे आणि तिचं नाव रुपाली आहे. आणि प्लीज मला हे परत नको सांगायला प्लीज. ममता मावशी, मी म्हणाले होते ना, काही गोष्टी फक्त तूच करू शकतेस. 20 वर्षांपूर्वी मी अद्वैतला घेऊन देवळात गेले होते. त्यानंतर आज तू अद्वैतला घेऊन देवळात गेलीस, आणि तेही त्रिनयना देवीच्या देवळात. मी जे केलं, मी जे करण्याचा प्रयत्न केला
ते सगळं तू करतेस आणि यापुढेही तुलाच ते करावं लागणार आहे. रुपालीनी आजपर्यंत कायम अद्वैतला सकारात्मक गोष्टींपासून तोडायचा प्रयत्न केला. आता तुला अद्वैतला पुन्हा एकदा त्या गोष्टींशी जोडायचंय. यामध्ये तुला वाईट शक्तींशी सामना करावा लागेल. तू तयार राहा, पण तू जे करतेस त्यात खंड पडू देऊ नकोस. त्रिनयना देवीचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील. काम काय करत बसलाय? झोपायचं नाहीये का? झोपेन थोड्या वेळात. कळलं की नाही तुम्हाला? आधी देवळात जाऊन आला. हो, नेत्र बरोबर गेला होता. म्हणजे जो मुलगा मला आदल्या दिवशी म्हणतो की मी देवळात जाणारच नाही, तो चक्क देवळात जाऊन आला. रुपाली, तो कोणाबरोबर देवळात गेला होता याही पेक्षा तो देवळात गेला होता हे जास्त महत्वाचं आणि आनंदाचं नाहीये का? अगदीच नाही. म्हणजे तो माझ्या बरोबर देवळात आला नाही याचं मला दुःख अजिबातच नाहीये. खरंच म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाहीये, देवधर्म तो मानत नाही आणि त्यांनी तो करावा असं माझंही म्हणणं नाहीये. पण थोडक्यात काय की सकारात्मक बदल घडतोय त्याच्यात आता, इतकंच. करेक्ट. आणि हे सगळं नेत्रामुळे घडतंय. हा, म्हणजे बघ ना, त्याच्या आयुष्यात चांगले बदल घडायला सुरुवात झालीच आहे. अशा त्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. इतक्या वर्षांनी तो देवळात गेला आणि स्पेशली त्रिनयना देवीच्या देवळात गेला. ही साधीसुधी गोष्ट नाहीये. म्हणजे रुपाली, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. इतक्या वर्षांनी तो तिच्या बरोबर देवळात गेलाय. ही साधी गोष्ट वाटते तुला? नाही म्हणजे मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपानं त्रिनयना देवी त्याला सुखरूप ठेवेल. देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे असं समजूया आपण. त्रिनयना देवी आणि नेत्रा या दोघींना अर्चू, बोल बोल बोल. अर्चू कोण आहे? मला वाटलं रॉंग नंबर लागला. शेखर होता म्हणून म्हटलं बोल पटकन, वेळ नाहीये माझ्याकडे. याला काय अर्थ आहे? दाजीसाठी बरोबर वेळ असतो तुझ्याकडे, स्वतःच्या भावासाठी नाही. याला काय अर्थ आहे? मी घरात आहे, तू बोलणार आहेस का पटकन? काय झालं बाबूशीत? हा, मी ते वावोशीत गेलो होतो आणि तिकडे एक माणूस आहे जो ती मोडी लिपी वाचण्यात एक्सपर्ट आहे. मोडी लिपी वाचणारा माणूस आहे ना? मग त्याला घेऊन ये, मी भेटते त्याला. कोण आहे हा माणूस? भालबा कुलकर्णी, नेत्राचा आजोबा. बंटी, तो म्हातारा कशाला मदत करेल आपल्याला, कळते का तुला? हा, ते पण आहेच. पण जेव्हा त्याच्या नातीचा जीव धोक्यात असेल ना, तेव्हा तो म्हाताराच काय, त्या म्हाताऱ्याचा म्हातारा पण मदत करेल. ताई, कळतं ना तुला मी काय बोलतोय ते? हो, मला कळतंय, पण नको. तू जरा नीट माहिती काढ. गावात आणखी पण कोणीतरी असेल ना? ताई, ते शक्य नाही ग. अगं, मोजून 50 घरांचं तर गाव आहे. अशी बातमी पटकन पसरेल गावात, माहितीये का? बंटी, प्लीज दुसरा माणूस शोध. नेत्र आहे इथे, तिला कळलं तर काय होईल? गोंधळ होईल ना. जरा काळजी घे ना बंटी. ठीक आहे, मग आता काय करायचं ना ते तूच मला सांग. ऐक, हे बघ,
दादाजी, याला म्हणतात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे. करून दाखवलं की नाही? तुला जमलंच तर काय? नाही म्हणजे हे काम थोडस कठीण होतं आणि कदाचित तुला जमलं नसतं असं म्हणतोय मी. चिडू नको. अच्छा, म्हणजे त्या त्रिनयना देवीच्या देवळात गेलो मी, ती अँटिक का काय ती पेटी दिवसा ढवळ्या चोरली मी. आता तू मला शिकवणार कामं कशी करायची ती? कसं जमतं रे तुला हे अनिल? काय हेच सतत आपलं मी हे केलं, मी ते केलं, हे काम कसं मी चांगलं केलं, ते काम कसं चांगलं केलं, सतत आपलं स्वतःबद्दलच बोलत राहायचं. मला पण तुझ्यासारखं जमलं असतं ना, मी पण तुझ्यासारखा ऐत खाऊ झालो असतो. बस झालाय भांडा भांडी सगळी. बाकीचे विषय सोडा. मला सांग म्हणती काय माहिती मिळाली? सांगतो पण मी जी काय तुला आता माहिती सांगणार आहे ना, त्याकरता सगळ्यात आधी तुम्हाला शाबासकी दे आणि मी मागीन तेवढे पैसे. तू बोल रे बाबा, आधी बोल पटकन. सांगतो काय, मी त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते. मग मी तू फोनवर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो आणि बोललो. ते सगळं कळलं, पुढे बोल. मी बोलतोय ना ताईशी, शांत राहा ना जरा. तर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही, है की नाही? आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला. मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा. तुम्ही शांत व्हा आधी. असं का बोलताय तुम्ही? चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडतं. नाही, खोट आहे नेत्रा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त बोलायच्या आहेत. चांगल्या माणसांबरोबर काहीच चांगलं नाही घडत. उलट जे वाईट विचार करतात ना त्यांच्याच मनासारखं घडतं सगळं. आणि रुपालीने तर हे सिद्ध करून दाखवलंय. या घरात सुद्धा ना तेच घडलंय. ममता वहिनी, केदार, अगं किती चांगल्या मनाचे, पवित्र मनाचे होते दोघे. काय घडलं त्यांच्या बरोबर? आणि या उलट रुपाली वहिनीचं काय झालंय बघतेस ना तू. बस झालाय भांडा भांडी सगळी. काय झालं? काय माहिती मिळाली तुला? काय, मी त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते, पण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही. आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला. मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा. तिला येते मोडी लिपी वाचता. हा डोक्यावर पडलाय काय ग? अरे त्या नेत्राकडनं ते पुस्तक वाचायला कशी मदत मागू शकतो आपण? हे मला काय माहिती नाही. मला ताईने सांगितलेलं काम मी चोख पार पाडलं की नाही, संपला विषय. त्या म्हाताऱ्यांनी स्वतःच्या नातीना म्हणजे नेत्रा आणि तिच्या बहिणीला दोघींना मोडी लिपी वाचायला शिकवलेलं आहे. काय? नेत्रा आणि हेमा दोघी. तू आहे ना हा शहाणपणा करणं बंद कर, कळलं ना? अरे त्या नेत्रा आणि तिच्या बहिणीकडनं कशी मदत मागता येईल आपल्याला हे पुस्तक वाचायला? हा, अरे खुल्या भावात चोरी पकडली जाईल. नाही, मदत घेऊ शकतो आपण. म्हणजे? हो, चोराच्या घरी केलेली चोरी ही चोरी नसते. कळतंय का तुम्हाला अनिल? ताई काय बोलतेस तू? एक नंबरची चोर आहे ती नेत्राची बहीण हेमा. पैशासाठी वाटेल ते करू शकते ती. पैशाचं आमिष दाखवलं तर ती करू शकेल हे.
व्हॉट्सअप. तन्मय, आय एम सो सॉरी. तू फोन केला होतास पण मी मीटिंग मध्ये होतो. इट्स ओके. बोल ना, फोन का केला होतास? ऑल ओके ना ब्रो? म्हणजे ते हेमाला घेऊन परत काही इश्यू झालाय का घरात? नाही, पण तू असं मध्येच का विचारतोयस? आज मामाने रॅन्डमली टॉपिक काढला होता तिचा. नाही, इश्यू काही नाहीये. हा, पण तू मध्येच सस्पिशियस वागतोस ना, म्हणून आईने विचारलं असेल कदाचित. ब्रो नक्की ना? हो, हेमाचा काहीच इश्यू नाहीये, पण इथून पुढे हेमाचं नाव काढायचं नाही. हेमाचा विषय बंद. ओके? येस. हाय. मला एक ब्लॅक कॉफी देशील प्लीज? हो. शेखर साहेब त्यांच्या खोलीत गेलेत का? त्यांची पण कॉफी नेली असती. नाही नाही, बाबा आलेच नाहीयेत माझ्या बरोबर. काय म्हणजे तुम्ही एकटेच आलात? साहेब कुठे आहेत? माहित नाही. साहेब असं काय करता? एक फोन करायचा ना मला, मी आले असते तुमच्या बरोबर. तुम्ही एकटे का आलात? रिलॅक्स रिलॅक्स. बाबा आले होते मला सोडायला, मला ड्रॉप केलं आणि मग त्यांच्या मित्राकडे गेलेत. मी आलो, फ्रेश होतो. कॉफी पाठव. अद्वैत साहेब हेमाबद्दल काय बोलत होते? नेत्रा, खरंच मी एकटा नाही आलोय. बाबांनी मला बाहेर सोडलं मग. नाही नाही, ते नाही. दुसरं काहीतरी विचारायचं आहे. ओ सॉरी, बोल. आता तुम्ही आणि तन्मय हेमाबद्दल काहीतरी बोलत होता. काय झालंय? तू ऐकलं नाहीस का? नाही, म्हणजे फक्त तुमच्या तोंडून हेमाचं नाव ऐकलं. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली आज आई तनूला हेमाबद्दल विचारत होती. बाई साहेब? हो. अचानक काय काय विचारत होत्या? अगं काही नाही, सहज विचारलं असेल. त्याचंच त्याला आलं टेन्शन, म्हणून तो मला विचारत होता की काही प्रॉब्लेम आहे का. ऍक्च्युली घाबरला होता तो. मागच्या वेळी खूप मोठा इश्यू झाला होता ना, म्हणून. बॉडीगार्ड, टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते. बॉडीगार्ड, हे छान जमतं हा तुला. काय? हे असं विषय बदलायला. तुला काय वाटलं विषय बदलला की मला कळणार नाही, तुला टेन्शन आलंय? नाही नाही साहेब, टेन्शन नाही आलंय. बॉडीगार्ड, मी जेवढा वेळ तुझ्या बरोबर घालवला ना, तेवढा वेळ कोणाच बरोबर घालवला नाही. सो तुला टेन्शन आलंय की नाही हे तू मला सांगायची गरज नाहीयेस. तू न सांगता न बोलता सुद्धा तुझं मन कळतं मला. सो टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. रिलॅक्स. मी कॉफी घेऊन येते. तू नीट वागली असतीस ना तर ही वेळच आली नसती. आणि मुळात मी इथे पुण्याला आहे म्हटल्यानंतर आई आबांना तुझी जास्त गरज आहे. तू तिथे असायला हवंस. त्यामुळे हे सगळं तू ओढवून घेतलंयस हे लक्षात ठेव आणि आत्ता तरी नीट वाग. झालं का? नेत्रा देवीचं प्रवचन सुरू झालं? बरं, मी काय सांगते ते नीट ऐक. आता काय आहे? हे मी तू जरा सावध राहा. म्हणजे तू सावध राहा एवढंच म्हणायचंय मला. बोलली, काळ्या जिभेची बोलली. आता जर माझं काही वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. कारण तू म्हणतेस की माझं वाईट होणार आहे. हे मी काय पद्धती ही बोलायची? आणि मी का तुझ्या वाईटाचा विचार करेन? इतकी वर्ष झाली तू ही अशीच वागतेस. मला फक्त एवढं म्हणायचंय बाळा की तू सावध राहा, काळजी घे स्वतःची. ठेव, तू फोन ठेव. मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये. ठेव. आता माझं अजून काय वाईट होणार आहे ना काही कळत नाहीये. तर आधी तिथे भिकाऱ्यासारखे दिवस काढायला लागतायत. मौज नाही, मज्जा नाही, पैसा नाही, काहीच नाहीये.
शी. हॅलो, कोण? कशी आहेस हेमा? कोण बोलतंय? ओळखलं नाहीस मला? रुपाली राजाध्यक्षा, तन्मयची आई. काय अगं, आहेस कुठे तू? म्हणजे त्या सगळ्या प्रकारानंतर, त्या दिवसानंतर फोनच नाही तुझा. नाही, ते हे मी बोला ना, काय झालं मॅडम? नाही नाही, तू कशी आहेस? मी बरी आहे. माझं काय आहे, चाललंय. हो ग, अगदीच समजू शकते मी. तुला काही तुझ्या बहिणीसारखा ऐशो आरामात नाही जगता येत ना. बरं ऐक, जे झालं ते झालं, पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी मिळायला हवी. मला कोण आणि का संधी देणार ना? अगं, का नाही मिळणार तुला संधी? तुलाही वाटत असेल ना की आपलं सगळं व्यवस्थित व्हावं, आपण छान काम करावं, चांगले पैसे मिळावेत. हा हो, मग मुलीसारखी आहेस ग माझ्या तू. तुझे असे हाल झालेले नाही. नेत्रा, नेत्रा, हे तर माझं लहानपणीचं खेळणं आहे. या विमानाने मी खूप खेळायचो, पण नेत्राला हे विमान कसं मिळालं? आणि ते विमान इथेच आहे हे नेत्राला कसं कळलं? नेत्रा, काय करतेस तू? साहेब, हे तुमचं विमान आहे ना? तुम्ही लहानपणी खेळायचात ना या विमानाने? नेत्रा, काय चाललंय तुझं आणि इथे का आलीस तू? साहेब सांगा ना, हे तुमचं विमान आहे ना? नेत्रा, तू आधी बाहेर चल. साहेब, मी फक्त बाहेर चल. साहेब, बस. वेलकम. तुम्ही रुपाली मॅडमना बोलवा. मॅडम येतील तोपर्यंत मी आहे. घर कसं वाटलं? रुपाली मॅडम का नाही आल्या? अरे, मॅडमने तुझी व्यवस्था इथे केली आहे. आरामात राहा, खा पी, मजा कर ना. असं कसं? एक तर ओळख नाही, पाळख नाही, आणि मी तुमच्यासोबत कसं इथे राहणार? हा, मग ठीक आहे ना, होईल ओळख. मला मॅडम असं काही म्हणायला नव्हत्या. मला ना काहीतरी गडबड वाटते. गडबड असते तर तुला पैसे मिळाले असते का? हे बघ, माणसांना महिनाभर राब राबतात, तेव्हा जाऊन महिन्याच्या अखेरीस त्यांना पगार मिळतो. तू भाग्यवान आहेस की तू रुपाली ताईसाठी काम करतेस. रुपाली ताई? अरे हा, ते सांगायचं राहिलं.
मी अधोजज. काय? अधोषज. अधोक्षज. अच्छा, अधोक्षज नाव आहे का तुमचं? हा, तुला एका झटकात जमलं. बरं सोड, सगळे मला लाडाने बंटी असं म्हणतात आणि मी रुपाली ताईचा भाऊ. काय अशी काय बघते? मला मॅडमनी काही कामाबद्दल सांगितलं नव्हतं. ते ताई सांगेल तुला. नाही नाही, मला आत्ताच्या आता काम सांगा, नाहीतर मी चालले. अगं ए, कशाला त्रास करून घेते, गपचूप राहा ना. काय? नाही नाही, म्हणजे मी असं म्हणतोय की कशाला उगीचच, आरामात राहा, इथे मजा कर, है ना. ताई सांगेल तुला काय काम आहे ते. ठीक आहे, मग माझं चहा नाश्त्याचं बघा जरा, भूक लागली. तिकडे बिस्किट आहेत, जा आणि खाऊन घे जा. मिसळ हवी आहे मला. मिसळ? हा हॅलो मॅडम, अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही मला बोलवलत नाही इथे, मग हा कोण आहे? काय ते अधोक्षज का कोणते? आणि का राहायचं मी त्याच्या घरात? हो दीक्षित मॅडम, हो अहो, डाएट अगदी व्यवस्थित सुरू आहे. मॅडम अहो मी बोलते हेमा. मी येऊन भेटते तुम्हाला. नाही, काही खाल्लं नाहीये, रिकाम्या पोटीच योगासनं करायची आहेत ना. हॅलो रुपाली मॅडम. भेटते. हेमा पुण्यात आली म्हणजे अर्ध काम तर झालंच, पण नेत्राला या सगळ्याचे संकेत येत नसतील ना. आणि संकेत येत आहेत म्हणून ती स्टोर रूम मध्ये जात नसेल ना. नाही 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 नाही, नेत्राचं स्टोर रूम मध्ये जाणं आणि हेमाचं इकडे येणं याचा काहीही संबंध नसावा. नाही, मी वाचते. नक्की? वाचते. काय होतंय? नेत्रा, घे पाणी पी. काय झालं होतं तुला? आता बरं वाटतंय ना? हो, जरा डोकं धरलं होतं. वाच, सांग काय लिहिलंय. श्री त्रिनयना देवी महात्म्य. आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली आहे. सृष्टीची
आर यू बॉडीगार्ड? मी बरी आहे. विसरलीस? हाऊ आर यू असं विचारल्यावर आपण काय म्हणायचं? आय एम फाईन, थँक्यू. हाव आर यू? आय एम वरीड. मला टेन्शन आलंय. का, काय झालं? तू रागावली असशील ना माझ्यावर? का, मी का रागवेन तुमच्यावर? सकाळी मी थोडा चिडलो ना तुझ्यावर. नाही साहेब, मी नाही रागवले. आर यू सिरियस? तुला माझा राग नाही आला? मी तुझ्या जागी असतो तर मला खूप राग आला असता. नाही साहेब, मी खरंच नाही रागवले. आणि एक सांगू तुम्हाला, मी कधी रागवू पण नाही शकणार तुमच्यावर. बरं, एनिवे सकाळी मी खूप जास्त बोललो तुला म्हणून सॉरी म्हणायलाच फोन केला होता. साहेब काय असं करताय? सॉरी काय म्हणताय? बरं मला सांग, तू संध्याकाळी येऊ शकशील ऑफिसला? हो, पण काय झालं? काही नाही अगं, ऍक्च्युली बाबांना दुसरं काम आहे आणि मला सुद्धा एका ठिकाणी जायचंय. सो मी एकटाच जाणार होतो. तू असशील बरोबर तर बरं होईल. हो चालेल चालेल, मी येते. म्हणजे बघ, तुला जमणार असेल तर ये. असं उगाच. साहेब माझा सगळा वेळ तुमच्यासाठीच तर आहे. तुमच्यासाठीच आल्या ना मी इथे. फक्त तुम्ही मला फोन करा, मग मी निघेन. ओके, आय विल कॉल यू. आता बिझी आहे, थोड्या वेळाने फोन करते. आजोबा कसे आहात तुम्ही? आजोबा शांत व्हा. मला माहितीये तुम्हाला काय बोलायचंय. रुपाली बाई साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यावा हेच हवंय ना तुम्हाला. मागच्या वेळेला नाही जमलं आपल्याला, पण तुम्ही काळजी नका करू. आता तसं नाही होणार. आता शेखर साहेब आपल्या सोबत आहेत. हो, म्हणजे रुपाली बाई साहेबांवर विश्वास दाखवावा की नाही तर नाही कळत आहे त्यांना अजून. शेवटी त्यांचं प्रेम आहे ना रुपाली बाई साहेबांवर. मग काही सिद्ध झालेलं नसताना ते तरी कसा विश्वास दाखवतील? त्यांची अवस्था आपणच समजून घ्यायला हवी. पण होईल, सगळं ठीक होईल. आणि मला सगळं माहीत पडलंय हे रुपाली बाई साहेबांना कळलंय. त्यामुळे त्या आता सगळं लपवण्याचा प्रयत्न करतायत. आजोबा आपल्याला सगळं ठीक करायचं असेल ना तर तुम्ही आधी बरं व्हायला हवं. कारण रुपाली बाई साहेबांचं खरं रूप काय आहे ते फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तुम्ही बरे झालात ना की मग आपण दोघं मिळून त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू. या कुटुंबाला वाचवू. आणि त्रिनयना देवी तर आहेच आपल्या बरोबर. आजोबा, आजोबा काय झालं? अन्याय केला आहेस तू माझ्यावर. त्रिनयना देवी तुला धडा शिकवे. आजोबा काय झालं? काय 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 होतंय? तुम्ही देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. तुम्ही घाबरू नका. मी जाते. मी जाते. आजोबा तुम्ही मी नाही थांबत. मी आहे. मी बाहेर. एव्हाना सगळं व्हायला हवं होतं, पण नेत्रा नावाची 7.5 मागे लागली, हेच ना? अरे त्या नेत्राची बहीण, काय नाव तिचं? हा, हेमा. तिचं काय झालं? तिला जमतंय ना हे काम? अनिल, ते काम वाटतंय तितकं सोपं नाहीये. का? तिला ती मोडी का कुठली लिपी येते ना वाचता? येतेय, तिला मोडी लिपी येतेय, पण अनिल अहो
त्या ग्रंथाचं पहिलं पान वाचायलाच अख्खा दिवस गेलाय आणि त्यातलं काही कळतही नाहीये. पण एवढं मात्र नक्की की त्या ग्रंथातच काहीतरी सापडेल आपल्याला. लाग 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 त्या हेमाच्या मागे लाग आणि एकदाच हे काम संपवून टाक बायको. आता ते मला कळत नाहीये का? कळत नाहीये मला. तिला मी फोर्स केला नाही कारण तिला त्रास होत होता. मग तिच्या कलानी घ्यायला हवं ना आपल्याला, जरा तिला वेळ द्यायला हवा की नाही? तिच्याकडून समजून घेईन मी त्या ग्रंथात काय लिहिलंय ते. मला एक सांग, ते पुस्तक वाचत असताना हेमाला काही त्रास होत होता? अनिल, तेच सांगितलं मी तुम्हाला की तिला त्रास झाला म्हणून थांबले मी. काय घडलं? खूप काही घडलं हो अनिल. मी सांगेन तुम्हाला सगळं सवडीने, पण त्यामुळेच आम्ही जरा थांबलो. तिला वेळ द्यायला हवा. पण एक गोष्ट चांगली आहे अनिल, की तिला जो त्रास झाला तो सुरुवातीलाच झाला, नंतर काही नाही झालं. ती सुरक्षित आहे. त्यामुळे आपण या ग्रंथातल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊच शकतो तिच्याकडून. एक गडबड झाली. काय झालं आता? ती हेमा निसटली नाहीये ना तिथून? अगं निसटते कसली, इथे आडवी झाली ती. म्हणजे त्या ग्रंथाचा परिणाम दिसायला लागलाय. बेशुद्ध पडली ती. आता ना आता भिंतीकडे एकटक बघत होती आणि नंतर भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागली. मी तुला सांगतो, हे सगळं ना त्या ग्रंथामुळेच होत आहे. अगं तुला सुद्धा त्रास व्हायला लागला होता, आठवतंय का तुला? आजपर्यंत काय नाही केलं, मर्डर केले, हाफ मर्डर केले, पण आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. हे खूपच डेंजर आहे. मला ना भीती वाटतेय. अगं ताई बोल काहीतरी, मला भीती वाटते. मी सांगतो तर. शांत शांत हो. काही होणार नाहीये तिला. अरे ग्रंथ वाचताना पण बेशुद्ध पडलीच होती ना ती, पण शुद्धीवर आली तेव्हा बरी होती की नाही? अगं पण आत्ता भिंतीवर डोकं आपटून घेत होते, त्याचं काय? एक मिनिट बंटी, एक मिनिट. तू काहीही करू नकोस. तू शांत राहा. तिला शुद्धीवर येऊ दे. आणि ती शुद्धीवर आल्यावर तिला सांगूच नकोस की ती बेशुद्ध पडली होती, काय झालं होतं, काही बोलू नकोस. ताई अगं पण असं कसं? तिला सांग की तिला झोप लागली होती म्हणावं. ताई मी तुला सांगतोय, तिला ना कन्फर्म वेळ लागणार आहे. हे बघ बंटी, तिला वेळ लागू दे, नाहीतर ती मरू देत. आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये त्याच्याशी. फक्त जे काही व्हायचंय ना ते आपलं काम झाल्यावर होऊ दे, इतकंच. आणि जरा शांत राहा रे बंटी, प्लीज. ठीक आहे ठीक आहे. हा, डोक्याची वाट लावून टाकली माझ्या. काय कर रुपाली? नाही अशी डोक्याला हात लावून बसलीस, काही टेन्शन आहे का? नाही टेन्शन नाही, जरा ठणकत होतं डोकं. खूप त्रास होतोय का? नाही बरं आहे आता. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते आधीसाठी आणि तुमच्यासाठी. अद्वैत आला नाही अजून. कुठे गेलाय तो? नेत्रा बरोबर गेलाय. कशाला? म्हणजे कामासाठीच गेले असणार दोघं, पण कुठे गेलाय तो? विचारलं नाहीत का तुम्ही त्याला? नाही विचारलं आणि मलाही माहिती नाही. अहो असं काय करताय? तो कुठे गेला हे कळायला हवं ना आपल्याला. पाली तू टेन्शन घेऊ नकोस, त्याच्याबरोबर नेत्र आहे, काळजी करू नकोस. साहेब तुम्ही ठीक आहात? तुम्ही काळजी नका करू. तो मुलगा अगदी ठीक आहे आता, त्याला काही नाही झालंय. नेत्रा, त्या मुलाला खरचटलं जरी असतं ना तरी मी त्याच्या आईला फेस नसतो करू शकलो. पाहिलंच ना किती इमोशनल झाली होती ती. तुम्ही ऐकलत ना त्या काय म्हणाल्या? त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा त्यांचा जीव आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांचं सर्वस्वच असाल ना. साहेब मला माफ करा, मला माहिती आहे तुम्हाला हा विषय वारंवार काढलेला आवडत नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या आई आता या जगात जरी नसल्या तरी त्या कायम तुमच्या बरोबर आहेत. 9 महिने पोटात वाढवलंय त्यांनी तुम्हाला. त्यांचं कायम लक्ष आहे तुमच्याकडे. असंच ममतेनं बघतात त्या तुमच्याकडे.
तुम्हाला काही दुखलं खुपलं की त्यांनाही त्रास होतो, तुम्हाला आनंद झाला की त्यांना आनंद होतो. एक मिनिट, पण आपण या विषयावर का बोलतोय आता? आय मीन, तू का बोलतेस आता या विषयावर? ममता राजाध्यक्ष कुठून आली मध्येच? साहेब, मी फक्त तुम्हाला सांगायचं. नेत्रा, गाडीत बस, आपण निघूयात. ये ना, असं का विचारतोयस? असं का विचारलंस? नाही, हल्ली प्रत्येक गोष्टीतून मला बाहेरच ठेवलं जातं ना, म्हणून म्हटलं एकदा परमिशन घेऊ. काय काम आहे? अच्छा, म्हणजे आता फक्त काम असल्यावर मी इथे यायचं का? अगं, मुलगा आहे ना मी तुझा, असंच येऊ नाही शकत. तू विचारू शकतेस कधीतरी मला स्वतःहून काय हवंय काय नको. तुला विचारलं ना की तुला पैसेच हवे असतात नुसते तेजस. मग तुला काय हवं होतं? तू माझ्या खऱ्या बापाला सोडून इकडे आलीस ना, तेव्हा तुला काय हवं होतं नेमकं? मिस्टर राजाध्यक्ष की पैसा? सांग ना. हळू बोल तेजस, हळू बोल. का वागतोयस असा तू? काय झालंय? ऐक आई, मला असं वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. मला खरं सांग ना, काय सुरू आहे? नाही, काही नाही. हे बघ, मी तुझ्याकडून पैसे नाही मागणार, डोंट वरी. मला फक्त तू सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, काय प्लॅन आहे, मला सांग ना. खूप टेन्शन आहे मला तेजस, प्लीज माझं टेन्शन वाढवू नकोस. अगं, मी टेन्शन वाढवत नाही, उलट कमी करायचा प्रयत्न करतोय. बघ, तू जर मला तुझं प्लॅनिंग सांगितलंस तर मी जॉईन होईन तुला, कळलं का? तुला जे मिळवायचंय, इनफॅक्ट आपल्याला जे मिळवायचंय ते आपण लवकरात लवकर मिळवू. बोल ना, काय प्लॅन आहे? आई, मी तुला शेवटचं विचारतोय, तू मला सांगणार आहेस का? ठीक आहे, थँक्यू. आणि सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. तेजस अगदी अनिलवर गेलाय. बापाचे गुण आलेत अंगात. बऱ्याचदा अनिलच दिसतात मला तेजसमध्ये. खरं तर या सगळ्यात तेजसची नक्कीच मदत झाली असती, पण नको. तेजसला बरोबर घेतलं ना तर तेजस आणि अनिल समोरासमोर येतील, जे नकोय मला. अनिल आणि तेजस लांब आहेत ना,